उद्या सॅटर्डे, परवा संडे, मग त्याला कस्टडीमध्येच राहावं लागेल. नाही, करेक्ट आहे सर, बरोबर तुमचं सगळं. पण काय सर, माझी पहिलीच केस आहे, आताच कोणी सनद मिळाले मला. पण सर, तुम्ही कधी ना कधी प्रॅक्टिस केली असेलच ना, थोडीफार प्रॅक्टिस केली ना सर, खूप प्रॅक्टिस केली म्हणे. पण डायरेक्ट खून म्हणजे नाही, पण त्यांनी खून केलंच नाहीये ना. नाही, करेक्ट आहे सर, डिफेंडर म्हणून एकदम करेक्ट आहे तुम्ही. पण काय सर, चोरी मारी, लूटमार या केस अशा सॉल्व्ह केल्या असत्या मी. पण डायरेक्ट खून म्हणजे जरा भीती वाटते सर. सर प्लीज समजून घे, घाबरू नका ना. म्हणजे मला म्हणायचंय, कुठल्याही कामाची अशीच तर सुरुवात होते ना. आणि सर, तुम्हाला जमेल म्हणजे इनफॅक्ट तुम्हाला तर या पहिल्याच बॉलमध्ये 6 मारायची संधी आहे सर. असं म्हणते सर? हां, म्हणजे जमेल मला? 100% जमेल सर. दोपडे वकील हाजीर हो. एकतर ही केस ओपन अँड शट आहे. सगळे पुरावे आणि साक्षीदार आरोपीच्या विरोधात आहेत. आपण उगाचच वेळ आणि आपल्या देशातला टॅक्स पेअरचा पैसा वाया घालवतोय. मान्य आहे, स्वतःची बाजू मांडण्याचा घटनेने त्याचा अधिकार सगळ्यांना दिलेला आहे. त्याचं आपण पालन करूया का? हो, अगदी जज साहेब. अगदी ब्रह्मदेव जरी आले तरी आपल्या घटनेचा अपमान नको व्हायला, नाही का? आदित्य सर, काय फोनच उचलत नाहीये. आदित्य, काही प्रॉब्लेम झाला? आदित्य, काय झालंय? म्हणजे वकिलांना घेऊन यायचं का? मी जाऊ का? त्यासाठी फोन तर उचलला पाहिजे. असं कसं फोन नाही उचलत आहेत? त्यांना कोर्टाची वेळ माहित नाही का? ऍक्च्युली त्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कुठलाच वकील ही केस घ्यायला तयार नव्हता. कसं बसं यायला तयार केलं होतं, पण फोनच उचलत नाहीये. अरे पण जर वकिलाशी कॉन्टॅक्टच झाला नाही तर सारंगला बेल कशी मिळणार आहे? करेक्ट आहे बाबा, 2 दिवस हॉलिडे आहे. जर आज नाही झालं ना तर सारंगला अजून 2 दिवस कस्टडीत राहायला लागेल. नाही, मी परत एकदा ट्राय करतो. माय लॉर्ड, मला असं वाटतं की आपण उगाच कोर्टाचा वेळ वाया घालवतोय. सगळे पुरावे आपल्या समोर आहेत, आरोपी आपल्या समोर आहे आणि त्याने केलेला मनुष्यवधाचा गुन्हा हा मोठा आहे. माझ्या अशील स्वरा इनामदार ह्या स्त्री होत्या आणि मला असं प्रामाणिकपणे वाटतं की आपण त्यांना पुन्हा आणू शकत नाही, त्यांना जिवंत नाही करू शकत आहे. पण त्यांच्या खुन्याला शिक्षा देऊन आपण त्यांच्या आत्म्याला मात्र शांती मिळवून देऊ शकतो. आणि जनमानसात या खुनाबद्दल प्रचंड चीड आहे. अशा खुन्याची बाजू घ्यायला कोण पुढे सरसावेल जज साहेब? ही केस हरण्यासाठी कोण खेळेल? मला तर असं वाटतं की आपण न्यायदेवतेचा वेळ वाया न घालवता सरळ निर्णयापर्यंत पोहोचलं पाहिजे. माझा अशील स्वरा इनामदार यांचा खून सारंग मेहेंदळे यांनीच केलेला आहे. होय. रूपम कॉस्मेटिक्सचे सर्वे सर्वा सारंग यांनीच हा खून केलेला आहे. आणि बरोबरच आहे तुमचं, खुन्याला शिक्षा व्हायलाच हवी ना. ह्या कोण आहेत? यांना याआधी कधीच नाही बघितलंय. आणि तेवढ्यात सारंग सर रक्ताने माखलेल्या अवस्थेत माझ्याकडे आले आणि त्यांनी माझ्याकडे पाण्याची बाटली मागितली. त्यामुळे सारंग सर माझ्या चांगलेच लक्षात आहेत. जागरूक नागरिक, क्या बात. पण मला एक सांगा उमेशराव, तुमच्याकडे कितीतरी माणसं दिवसभरात पाणी घेत असतील ना, पण नेमके सारंगच तुमच्या कसं काय लक्षात राहिले? मॅडम, मी तुम्हाला आताच सांगितलं ना की सारंग सरांचा शर्ट रक्ताने माखलेला होता. माझ्याकडून दिवसभरात खूप लोक पाणी विकत घेतात, पण त्यापैकी कोणाचाही शर्ट असा रक्ताने माखलेला नसतो. तुम्ही एवढ्या खात्रीने कसं सांगू शकता की सारंगच्या शर्टला जे लागलं होतं ते रक्तच होतं? नाही, कारण आता तुमच्याच सांगण्यानुसार की तुम्ही टपरी बंद केली होती, म्हणजे तिकडे बऱ्यापैकी अंधार असणार. मग त्या अंधारात
तुम्हाला कसं कळलं की सारंगच्या शर्टावरती जे डाग आहेत ते रक्ताचे आहेत, पाण्याचे आहेत की चिखलाचे आहेत? अहो, त्यांचा शर्ट लाल रंगाने माखलेला होता आणि लाल रंगाचं तर रक्तच असतं ना मॅडम. अहो, इतकं रक्त पाहून तर माझा तर थरका उडाला होता. सगळे साक्षीदार हेच सांगतायत की त्याच्या शर्टाला रक्त लागलं होतं, त्याने खून केलेला आहे. ऑर्डर ऑर्डर, शांतता राखा. युअर ऑनर, आपल्याला माहिती आहे की त्या बिल्डिंग मध्ये रेनोव्हेशनचं काम चाललेलं आहे. आता हेच मी जरा कन्फर्म करते. मोरे साहेब, तिकडे रंगकाम चालू आहे बरोबर ना? मग लाल रंगाला कुणी रक्त कसं काय म्हणू शकतं? आणि सारंगच्या हाताला लागलेलं रक्त आहे हे कुणी खात्रीने कसं काय सांगू शकतं? का उमेश साहेब, बरोबर ना? नाही. मग सारंगच्या हातामध्ये एखादं हत्यार बघितलं असेल तुम्ही? नाही. युअर ऑनर, माझ्या अशिलाच्या हाताला रंग लागला होता आणि तो रंग धुण्यासाठी त्यांनी यांच्याकडून पाण्याची बाटली विकत घेतली होती. याचा अर्थ असा होत नाही की सारंग यांनी खून केलेला. युअर ऑनर, त्यामुळे युअर ऑनर, या टपरीवाल्याची साक्ष सुद्धा इथेच बाद ठरते. मॅडम, माझ्या दोन्हीही साक्षीदारांना जरी तुम्ही बाद केलं असलं तरी माझा तिसरा साक्षीदार आहे कंपाऊंडर नामदेव, ज्याने सारंगच्या हाताला बँडेज केलं होतं, ज्या हाताला लागलं होतं. हो हो वकील साहेब, अजूनही तुमचं आणि माझं एकमतच आहे. हा खून सारंगनेच केलेला आहे.